नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण झायटोनिकच्या नर्सरी किट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्याच्या नावाप्रमाणेच नर्सरी किट म्हणजे सुरुवातीच्या ज्यावेळेस आपण रोप प्लांटेशन करतो त्यावेळेस ही किट वापरायची, याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। तुम्ही मिरची, टोमॅटो, भाजीपाला किंवा अद्रक वगैरे करत असाल किंवा आणखी कुठलेही क्रॉप करत असेल आणि इनिशियल स्टेजला असेल, सुरुवातीच्या काळामध्ये हे दिलं कधी त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। याच्यामध्ये काय येतं, प्रामुख्याने 1250 ग्रॅम जे येतं हे मायक्रोरायझा येतो आणि त्यानंतर 500 ग्रॅम जे येते NPK बॅक्टेरिया येतात आणि त्यानंतर 250 ग्रॅम जे आहे ते झिंक बॅक्टेरिया येतात। याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। उगवण शक्ती एकदम जबरदस्त होते, पांढऱ्या मुळ्याची संख्याही वाढते आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी वापरले असेल आणि कंपनी जी आहे झायडेक्स ही नामांकित कंपनी आहे आणि याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहे। वापर कसा करायचा आहे, हे जे तिन्ही प्रोडक्ट आहे तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये हे ढवळून घ्यायचे। जर का तुम्ही ओव्हरनाथ म्हणजे रात्रीवर कधी केलं आणि त्याला वस्त्रगाळ करून ड्रिपनं सोडलं तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। किंवा तुम्ही ही जी नर्सरी किट आहे तुम्ही शेणखतामध्ये घालूनही टाकू शकता। तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण झायटोनिकच्या नर्सरी किट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्याच्या नावाप्रमाणेच नर्सरी किट म्हणजे सुरुवातीच्या ज्यावेळेस आपण रोप प्लांटेशन करतो त्यावेळेस ही किट वापरायची, याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। तुम्ही मिरची, टोमॅटो, भाजीपाला किंवा अद्रक वगैरे करत असाल किंवा आणखी कुठलेही क्रॉप करत असेल आणि इनिशियल स्टेजला असेल, सुरुवातीच्या काळामध्ये हे दिलं कधी त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। याच्यामध्ये काय येतं, प्रामुख्याने 1250 ग्रॅम जे येतं हे मायक्रोरायझा येतो आणि त्यानंतर 500 ग्रॅम जे येते NPK बॅक्टेरिया येतात आणि त्यानंतर 250 ग्रॅम जे आहे ते झिंक बॅक्टेरिया येतात। याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। उगवण शक्ती एकदम जबरदस्त होते, पांढऱ्या मुळ्याची संख्याही वाढते आणि भरपूरशा शेतकऱ्यांनी वापरले असेल आणि कंपनी जी आहे झायडेक्स ही नामांकित कंपनी आहे आणि याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहे। वापर कसा करायचा आहे, हे जे तिन्ही प्रोडक्ट आहे तुम्हाला 200 लिटर पाण्यामध्ये हे ढवळून घ्यायचे। जर का तुम्ही ओव्हरनाथ म्हणजे रात्रीवर कधी केलं आणि त्याला वस्त्रगाळ करून ड्रिपनं सोडलं तर त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर येतात। किंवा तुम्ही ही जी नर्सरी किट आहे तुम्ही शेणखतामध्ये घालूनही टाकू शकता। तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।